मग ते कपडे वाळू घाल. चिंतेचे बाबा, मला काम करू देता का तुम्ही, की मागं लागून राहिले सकाळपासून? पाहि ना शांते, तिक तोंड करतो. चिंटे, तू कधी आला चिंटे? अरे बापरे, माया पोराचा तर तालच बदलला. बरे वाटते याला नोकरी लागली की काय? नोकरी तर लागली असेल ना शांताराम, मज्जा आहे मग ती. आई, आता चालू मी. तुला सरप्राईज द्यायचं होतं आई, म्हणून तुला नीट फोन नाही केला, माहित आहे? चिंटे, एकदम कसा काय आला तू? सगळं बरोबर आहे ना? हा बाई, सगळं बरोबर आहे. चल घरात चल. चिंटेचे बाबा, तुम्हाला माहित होतं वाटते चिंट्या येऊन राहिला म्हणून. म्हणून तुम्ही सकाळपासून लय खुशीत दिसून राहिले मला. नाही शांती, मला काहीच माहित नाही. चिंट्याचं तर कॉलेज असायला पाहिजे आता. पेपर चालू आहेत म्हणे तू, आणि पेपरच्या मधात कसा काय आला? जाऊ दे आता, घरात आल्यावर सगळं त्याला सविस्तर विचारतो, तेव्हा जीवात जीव येईन माया. ये रे चिंट्या, चल ये घरात ये. पोरा थांब पोरा थांब. बाबा या, घरात या बाबा, सांगतो सगळं. काही समजलं नाही. चिंट्या याला खुशीत कसा काय? लॉटरी बिटी लागली की काय चिंट्याले? जाऊ दे आता, घरात गेल्यावर शांतीच खळा निवाळा करते सगळ्या गोष्टीचा. चिंटे ये ना, थांब ना शांती, त्याला पायगी तर धुदे, येते ना. शांती, तू तर म्हणत की चिंट्या आता महिनाभर घरी येत नाही. चिंटेश बाबा, मला माहित आहे काय, त्यानं मग 2-3 दिवसाच्या पहिले जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं. मला तर असं वाटते काहीतरी झालं वाटते शांती, म्हणून तर चिंटे डायरेक्ट घरी आला. पण तू खुशींदी आहे. आई आले नाही का रिंकूताई? तुम्ही न्यायला गेला होता ना रिंकूताईले? हा सविता गेली होती, पण तिची सासूने सध्या पाठवत नाही म्हणे, ऊन आहे म्हणे, बाळाला ऊन लागते. वापस आली मी, तुला सांगायची विसरली. मी जातो मग आता, आईले फोन करतो. मला वाटते सविता, राहू दे ना तू 8 दिवस, अधिक महिना लागते. आणि आंब्याचा रस एखादा जाजो ना मग तू, डबल ते आले वही खर्च नाही पाहिजे. पण घ्या आई, तुम्ही तुमचे गुण सोडला काय? तुम्हाला काय वाटलं अधिक महिन्याला माई नेते की नाही नेत, म्हणून तुम्ही पहिलेच सांगून देऊन राहिले मला. आई, मी तुम्हाला लय साधी पुढे समजत जा, पण साध्या नाही बरं तुम्ही. काय कशा गोष्टी करतो सविता तू? तुम्ही कहून नाही म्हणून राहिली, काय म्हणून राहिली, हे राहिले विचारपूस करायचं. चिंट्या आला ना घरी, माहित आहे का तुले? आता बहाणा नका सांगू मला चिंट्याचा. चिंट्याने सांगितलं तर मला महिन्याभराच्या बाद येऊन पेपर झाल्यावर. सविता, मला तसंच वाटलं, पण चिंट्याला पाहून घे द्या, हातात धुवून आला तो. नावा चिंट्याचे बाबा, तुम्ही ती खंब्यासारखे कोण उभे राहिले, आवाज देण्यात आले, काय झालं काय नाही, माझ्या तर जीवात जीव नाही आहे. हा शांती. पाय सविता, तू म्हणस का नाही, मी बी म्हणू आताच येत नाही, पण चिंट्याला काय माहित काय म्हणते तर. आई, मी मायाला फोन करतो तोपर्यंत. पा चिंट्या काय म्हणतात तर. आई येते का पाहतो, सांगून ते तयारी येऊ नको म्हणून, मी नेऊन घालीन तुले. आई, मी आलो. का रे बाबू, काय झालं? कोण तो अचानक आला? आता पेपर आहे म्हणत ना. अरे चिंट्या, खरंच आला चिंट्या. आई, मग पेपर राहायला टाइम आहे अजून, 20 तारखेला असून पेपर आहे ताई. तुझी लय आठवण आली होती आई मला, म्हणून मी म्हटलं आईची भेट घेऊन येतो. नाही चिंट्या, खोटा बोलू नको तू. माझी आठवण आली होती. या काळातले पोरं एवढी माईची आठवण काढाजोगते नाही आहेत चिंट्या. तू खरं खरं सांग, कोण आलं तर पेपरच्या पहिले, काय कारण आहे? आई, तुला खोटं वाटून राहिलं काय? खोटं वाटून नाही राहिलं चिंट्या, तू खोटं सांगून राहिला. लवकर सांग तू, कोण आलं तर पेपरच्या मधात? वहिनी, काय म्हणता वहिनी, तुमची तब्येत तर फार सुधारली वहिनी. चिंट्या, गोष्टीचा बहाणा करू नको तू. खरं सांग काय आहे तर. एवढा पैसा आला तुला शिक्षणासाठी, पेपर द्यायसाठी कोण थांबला तू तिथेचा? कोण घरी आला तू? आई, तू सांगितलं ना तुझ्या भेटीसाठी आलो म्हणून मला खूप तुझी आठवण आली होती आई. वहिनी, माझ्यासाठी खमंग ढोकळाचा नाश्ता बनवा वहिनी, खूप भूक लागली मला. ठीक आहे चिंटू. आई, तू टेन्शन घेऊ नको आई, बिमार पडशील आई, तू टेन्शन नको घेऊ. चल, वहिनी मस्त माझ्यासाठी नाश्ता बनवते
आपण दोघं मायले का मस्त नाश्ता करू आई. चल 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 बाबा, तुम्ही पण चला. नाही, मी ओळखलं, काहीतरी कारण आहे. चिंट्या वापस तसा नाही आला पेपराच्या पुढे. थांब आता नाश्ता करू दे त्याले. त्याच्या मित्राला फोन करतो मग मी, त्याच्या रूमवरच्या. काही भांडण केलं कोणासोबत, की पोरीचं लफडं आहे की काय आहे, त्याला विचारपूस करायला लागेल मला. माधुरी कुठे गेली? माधुरी, झाबरू आहे का? झाबरू घरी? शांताबाई, तू अचानक आताच आली की शांताबाई? अरे झाबरू, अचानक काम पडलं त्यासोबत मला, म्हणून आली मी. का रे झाबरू, तू म्हणत ना चिंट्याच्या वर्गांनी त्या मित्राचा भाऊ आहे ना म्हणून? हा शांताबाई आहे ना, सत्यनाचा. काय झालं शांताबाई? नाही, चिंट्या आला ना घरी, आताच आला 1 तास झाला. ते विचारत होती मी, पेपर आहे म्हणून तर 20 तारीखपासून. पेपराच्या पुढे कसा काय आला, काय आला, काही दोघांचं भांडण झालं की काय झालं? एक काम करतं काय, त्याला फोन कर, मी बोलतो त्याच्यासोबत. नाही तर मग त्याचा नंबर दे मला, मी त्याला चौकशी करतो. चिंट्या वापस कोण आला तर? चिंट्या काय सांगून नाही राहिला. ठीक आहे शांताबाई, तू बस खाली, पाणी पे. थांब माधुरी, मी चहा करायला लावतो. माधुरी, शांताबाई आली. आण बरं शांताबाईला नाश्ता पाणी चहा. ठीक आहे झाबरूजी, आली आली. आणि माझ्यासाठी बी आणजो. शांताबाई, चिंट्याने सांगितलं नाही काय काहून आला तर? शांताबाई तुला सांगतो मी, मांग त्याचा भाऊ बी असाच आला होता वापस. पोरीचं लफडं होतं वाटते, असं काय सांगे मला उडत उडत. तो पूर्ण काही मला माहीत नाही, म्हणून तर झाबरू मी त्या घरी आली त्याच्याशी न बोलता. लाव लाव त्याला फोन लाव बरं तू. थांब शांताबाई, मी डायरी आणतो, डायरीने नंबर लिहिलाय. आता फोन करतो आणि त्याजवळ देतो बोलायसाठी, आणि तू त्याला डिटेल विचारपूस कर. पाहिलं मंडळी, आजकालचे पोरं मायबाप एवढा पैसा खर्च करून शाळेत त्याला शिकायला टाकतात, कामाला जाऊन त्याला पैसे पाठवतात. आणि हे पोरं काय करतात? उधळपट्टी करतात सगळी. आता पा चिंट्याचे पेपर तोंडावर आणि चिंट्या घरी आला. तुम्हाला वाटते काय साधं कारण असेल म्हणून? पण तुम्हाला माहित आहे, शांताबाई त्याची खोल चौकशी करते. तुम्ही फक्त शांताबाईला साथ द्या. शांताबाई जसे झाले तसे व्हिडिओ टाकते, आणि शांताबाई 8 दिवसापासून रेग्युलर व्हिडिओ करते, आणि मोठमोठे तुमच्या आवडीचे. तरी माझ्या बहिणी, माझे भाऊ सगळे कमेंट करतात, शांताबाई व्हिडिओ टाका, शांताबाई व्हिडिओ टाका. शांताबाई खूप प्रयत्न करते बा व्हिडिओ टाकायचा. चला आता झाबरू आला की आपण फोन करू, चौकशी करू कसा घरी आला, काय आला. तुम्ही उद्याच्या भागात नक्की बघा. थांब शांताबाई, हे घे बोल, त्यालाच फोन केला मी. घे रे, माझ्या बहिणीसोबत बोल. हॅलो हॅलो, झाबरू फोन कटला. हा शांताबाई, खरंच फोन काटला. शांताबाई चल, मी तुले माझ्या मित्राच्या घरी घेऊन चालतो. चल चल तू चल. चल बरं झाबरू, माया काही जीवने लागून राहिला. चल चल, माधुरीला सांगून दे काही चालू नको म्हणा.